तर फायनली आपल्या आवडीचा रोड चालू झाला. हायवे 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 म्हणजे प्रेम आहे आपल्यासाठी. हां हां. ऊन एवढं वाढलंय ना, टायरमध्ये हवा भरायची गरजच नाही. तापून तापूनच स्वतःच इन्फ्लेट होऊन जाणार. हे लोक खूप स्लो चालवतात यार ADV वाले. तरी हा कोलते भरपूर पळवतो. V-Strom आहे त्याची, चांगलं पिकअप आहे. आणि दुसरा तेजस एक पळवापळवी असतो हायवेवरती. हायवेवरती मजा करणाऱ्यांमधले आम्ही तिघच आहेत फक्त. एक तेजस, एक मी आणि एक कोलते. बाकी एक्सपल्स आणि हिमालयनी एवढे पळवत नाहीत ते लोक. मला तर पळवल्याशिवाय झोपच लागत नाही रात्रीची. देवगडला जायचं 1 तासाचा अजून प्रवास आहे. 1 तास तर म्हणा असे निघून जातील. कशा रंगीबेरंगी बंजी कॉर्ड्स लावल्यात बघा यांनी. तुम्हाला मी ऋषिकेश दाखवतो, थांबा. मागे असेल तो निवांत मध्ये मस्त मागे स्पीकर हे केलाय हा शुभम. आणि मस्त गाणी ऐकत ऐकत चाललाय तो रस्त्याने. आता तो एकदम निवांत असणार, मागेच असणार अजून तो. कुठे राहिला अर्षद सुद्धा दिसत नाही. दिसला येतोय. आई माऊली गेला पुढे. ऋषिकेश कुठे राहिला? बोलते गेला. आला निवांत मध्ये मस्त गाणी ऐकत ऐकत चाललाय तो. मस्त स्पीकर माउंट केलाय, एक नंबर. आता हे लोक का थांबलेत? एकमेकांसाठी थांबत बसतात आणि असाच टाइम निघून जातो. हे बघा तिकडे मस्त स्पीकर लावलाय आणि स्पीकरवरती गाणी वगैरे चालू आहेत आणि गाणी ऐकत ऐकत त्याची निवांत मध्ये राईड चालली. चल पळव थोडीशी. आपलं बघा, रेस द्या गिअर टाका, रेस द्या गिअर टाका, याला बोलतात बाईक. विदिन नो टाइम मी सगळ्यांच्या पुढे जाऊ शकतो, एकदम लास्ट असून पण. फास्टेस्ट इन द गँग बेबी. पण यार फास्ट पळून कसं चालत नाही यार. हे लोक खूप मागे राहतात. मग असं वाटतं मी एकटाच राईडला आलोय, एकटाच जोशमध्ये पळवायला लागलो तर. थोडं पळवायला लागतं यार. पण मला एकदमच स्लो चालवली की एकदम झोप येऊन जाते मला. थोडं रश पाहिजे ना. पनवेल किती किलोमीटर होतं? 400च्या आसपास काहीतरी किलोमीटर होतं पनवेल.